तिच्या इशूला आवडली तर घेऊन टाकायची. शॉपिंग टाइम. ईश्वरी अभी शॉपिंग करायला चाललेली आहे. हॅलो नमस्कार मित्रांनो, आज आपण उरणमध्ये दस्ता भरायला जात आहोत. आमच्या घरात एक लग्न आहे आणि त्यासाठी दस्ता भरण्यासाठी आपण निघालेलो आहोत. तर चला आपण दाखवतो तुम्हाला उरणला दस्ता भरण्यासाठी कुठली कुठली दुकाने आहेत आणि कशी दुकाने आहेत ती. तर लवकरच जाऊया आपण तिथं. आता आम्ही रामवाडीमध्ये आहोत. लवकर निघणार आहोत. चला आता आपण पेणमधून निघालेलो आहोत उरणच्या दिशेने जाण्यासाठी आणि सगळ्यात जवळचा रस्ता म्हणून आपण हमरापूर वशेनी मार्गे जाणार आहोत. या रस्त्यामुळे खूप जास्त अंतर कमी झालेलं आहे उरणमध्ये पोहोचण्यासाठीचा. आपल्याला थारपाडा मार्गे जाण्याची गरजसुद्धा नाही आहे. आता येत्या काळामधील ही गावं, हा रस्ता एक अनोखी ओळख निर्माण करणार आहे. नवीन तिसरी मुंबई म्हणून हीच गावं उदयास येणार आहेत. आता आम्ही उरणमध्ये पोहोचलेलो आहोत. उरणमध्ये पोहोचल्या आम्ही लगेचच दुकाने शोधायला सुरुवात केलेली आहे. समोरच बाजारपेठेत दुकान आहे. रायगड क्षेत्र आणि महाराष्ट्र क्षेत्र म्हणून या रस्ता तर मी भरपूर लांब उतरलेलो गाडीतून, त्याच्यामुळं हे उरणची बाजारपेठ आहे आणि इथंच एक दुकान आहे 2-3 रायगड क्षेत्र आणि महाराष्ट्र क्षेत्र म्हणून. मी इकडे गेलात की तुम्हाला दिसून येईल. त्या बाजारपेठेत तुम्ही कोणालाही विचारलात तरी तुम्हाला ते सांगून जातील या दुकानांची नावं आणि ठिकाणं. तरी आता आपण इथं पोचलेलो तर रायगड आम्ही नंतर भारत आपण पोचल्यानंतर साड्यांना बघायला सुरुवात करणारच आहोत. आणि आपण इथं बघू शकता की सगळ्या व्हरायटीच्या साड्या इथं मिळतात. हळदीपासूनच्या ते संपूर्ण लग्न कार्याच्या सगळ्या साड्या इथं आपण खरेदी करू शकतो. तुम्हाला जर कुठली आवडली असेल तर तुम्ही ते येऊन घेऊ शकता. तुला कुठली आवडली? ती आवडली. पेणपासून कमीत कमी 60 ते 50-60 किलोमीटर अंतर आहे. 50-1 किलोमीटर अंतर होऊन जाईल पेण ते उरण. ही कुठली घ्यायची तुला? तुला इशू ठीक आहे. बस तिच्या इशूला आवडली तर घेऊन टाकायची. आता आम्ही रायगड क्षेत्रामधून साड्या घेतल्यानंतर आम्ही भारत क्षेत्रामध्ये पण साड्या बघण्यासाठी इथं आलेलो आहोत. इथल्या आमच्या सोबत आलेल्या सगळ्यांना ज्या साड्या पसंत येतात त्याप्रमाणे ते चॉईस करतात. त्याच्यामुळे मी बघतो त्यांच्यासोबत फिरण्याचं काम करत आहे आणि बार्गेनिंगचं काम मी करत आहे. शॉपिंग टाइम. ईश्वरी अभी शॉपिंग करायला चाललेली आहे आणि दादा चाललो आहे आता वरती. चल तर आता आम्ही कंटाळलेलो आहे आणि इथं यांनी साड्या बघून चॉईस करून पूर्ण दिवस घालवायला घातलेला आहे. यांना तरी पण साड्या चॉईस होत नाही आहेत. तसं समुद्रातून एखादा मोती शोधल्यासारख्या साड्या शोधत राहतात इथे सगळेजण आणि तरीसुद्धा त्यांना तो एखादा मोती भेटत नसल्यासारखा त्यांची चेहरे झालेले आहेत. तरी पण चला ठीक आहे, टाईमपास तर चालू आहे माझा, काही ना काहीतरी मी करत आहे. आणि येत्या थोड्या वेळामध्ये त्यांना मी सांगितलं की तुम्हाला घ्यायच्या आहेत त्या साड्या घेऊन टाका आणि फायनल करून टाका. तर अशा प्रकारे आम्ही आता पुन्हा रायगड क्षेत्रामध्ये पोहोचलेलो आहोत आणि इथे इशूने धुमाकूळ घातलेला आहे. साड्या नीट कर ना, आता तिला झाली दादा. हॅलो. नाही, सायलीने साडी दिली ना मामीकडे. सायलीने मामीकडे साडी दिली ना, तर मला काही कळलं नाही. बोलो मामी इसका फॅब्रिक कोणसा आहे? तर बोलते ये फालतू चिप फॅब्रिक. अरे इशू ठेव बाबा, या काय करत शांत बस. ये इकडे. आहेत ना यातल्या आम्ही सगळ्यांना वाटण्यासाठी साड्या घेतलेल्या आहेत आणि आता आपण थोड्याच वेळातनं इथून निघणार आहोत. आणि अशा प्रकारे आमची शॉपिंग आता कंप्लीट होत आहे.
दोन्ही दुकानांमधून थोड्या थोड्या साड्या आम्ही घेतलेल्या आहेत आणि दोन्हींचा मिळून आमचा बस्ता रेडी झालेला आहे. तर का आला मामी ही साडी बोलतो 900ला देईल. 900ला नाही ते 600ला पण देईल ना. आपण 700ला घेतली. मी कितीला 400ला देईल. 400ला 300ला होऊन देईल. एक घ्या ना तुम्ही. चला आता आपला साड्या घेऊनचं झालेला आहे आणि यांना जरी संपूर्ण दिवस दिला साड्या चॉईस करण्यासाठी तरी संपूर्ण दिवस कमी पडेल. चाट मसाला स्पेशल चाट मसाला. आता आपण तिथून निघालेलो आहोत आणि इथं आता हॉटेलमध्ये आपण आलेलो आहोत जेवण करण्यासाठी. इथं इशूने चाट मसाला तर खायला सुरुवात केलेली आहे, पण चाट मसाला अलग अलग फ्लेवरमध्ये खात आहे एकदमच. तुम्ही बघू शकता. हायजेनिकचा एवढा विषय नाही, टेन्शन घेऊ नका. ते टेबल वगैरे पुसून ठेवलेलं आहे. तर आम्हाला इथे 4 तर वाजलेले आहेत. संपूर्ण टाईम आमचा इथे गेलेला आहे. सकाळपासून आम्ही इथंच होतो आणि तर आता थोड्या वेळाने आम्ही इथं जेवून निघणारच आहोत तिथून. तर इथं आता आम्ही कोल्हापुरी मागवलेली आहे आणि थोड्याच वेळात आम्हाला कोल्हापुरी इथे येईलसुद्धा. इथं इशूनी पण धुमाकूळ उठवलेला आहे, जे भेटेल ते खाऊन टाकत आहे. तर तुम्हाला जर कधी यायचं झालं इथं तुम्ही येऊ शकता. पुरणमध्ये बस्ता भरण्यासाठी खूप चांगल्या प्रकारच्या साड्या अवेलेबल आहेत. तुम्ही नक्की इथं या. तर तुम्हाला दाखवतो आमचा बस्ता किती झाला आहे तो. हा संपूर्ण आमचा इथं आता बस्ता आहे. आम्ही घरी पोचलेलो आहोत. हा आमचा बस्ता इथपर्यंत इथं भरलेला आहे आम्ही. तर चला आता तुम्हाला दाखवतो थोड्याफार व्हरायटीजमध्ये साड्या आम्ही कोणत्या कोणत्या घेतलेल्या आहेत तिथं. तर बघू शकता तुम्ही पटापट. आता तुम्ही बघू शकता इशू साड्यांची क्वालिटी चेक करत आहे आणि कशा प्रकारे इशूची क्वालिटी चेक करण्याची टेक्निक आहे तुम्ही इथं बघू शकताय. यशू तुला कुठले आवडले? हा सगळा आणि हा कलर नाही ठीक आहे म्हणजे